मित्रांनो, या ठिकाणी जरी 3 किलोमीटरचं अंतर दाखवलं असेल तरी तुम्हाला जास्त पल्ला पार करायचा आहे, तर तयारीतच या, कारण की रोडसुद्धा खूप खराब आहे मित्रांनो. मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा होस्ट शिवम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, मी सध्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिवतरगड या ठिकाणी. शिवतरगड म्हणजे ते ठिकाण ज्या ठिकाणी समर्थ श्री रामदास स्वामी यांनी तब्बल 22 वर्ष वास्तव्य केले आणि हे ऐतिहासिक असं आणि नैसर्गिक ठिकाण आपण आज या व्हिडिओमार्फत एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि याच ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथसुद्धा लिहिला होता. तर ही शिवतरगड कशी आहे ती संपूर्ण आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. सध्या मित्रांनो मे महिन्याचे दिवस असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी पाणी नाही, मात्र बरेचसे पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. आणि जास्त करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी निसर्गरम्य आपण या ठिकाणी वातावरण पाहू शकता. हिरवळ अगदी जवळपास वरंदा घाटाच्या कुशीतलं हे वसलेलं असे शिवतरगड हे ठिकाण आहे. आणि हे पवित्र ठिकाण आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी चप्पल काढण्यासाठी स्टँड लावण्यात आलेले आहेत. इथूनच जायचं आहे. तर मंडळी, आता आपण त्या गोवीच्या दिशेने जाणार आहोत. पाहूया कशा प्रकारे गोवा आहे. मग आता मे महिना असल्या कारणाने त्या ठिकाणी जो धबधबा आहे या ठिकाणी देखणं आपण पाहत असतो नेहमी व्हिडिओमार्फत, तो आता आपल्याला काही दिसणार आहे, कारण की मे महिन्याचे दिवस आहे मित्रांनो. पाहूया आता आपल्याला कितपत दाखवता येईल या व्हिडिओमार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी दरवाजाला अशा प्रकारचे कड्या लावलेल्या आहेत, कदाचित माकडांसाठी असावेत. मंडळी, ही गुहा नैसर्गिक शक्तीचं सुंदर असं उदाहरण आहे. त्यामध्ये काहीशा प्रमाणात जीर्णोद्धार सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या माध्यमातून श्री समर्थ रामदास व कल्याण स्वामी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. समर्थ श्री रामदास स्वामी हे प्रभू श्रीराम व प्रभू बजरंगबली यांचे निस्सीम भक्त होते. त्यामुळेच त्यांच्यासुद्धा मूर्तीची स्थापना आपण त्यांच्या शेजारी पाहू शकतो. तसेच या ठिकाणाला श्री दासबोध ग्रंथाचे जन्मस्थान सुद्धा म्हटले जाते, कारण याच ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी यांनी कल्याण स्वामी यांच्या माध्यमातून दासबोध ग्रंथ लिहिला होता. समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मूळ नाव नारायण सुराजी पंत ठोसर हे होते. ते जालना जिल्ह्यातील जांब या गावचे मूळचे रहिवासी. समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम आणि मानवंदनासारख्या ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचा जन्म इसवी सन 1608 या साली झाला होता. तसेच आयुष्याची शेवटची वर्ष सातारा येथील सज्जनगड येथे व्यतीत केली. त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनी 1682 या साली समाधी घेतली. गुहा मात्र आतल्या बाजूला दूरपर्यंत पसरलेली आहे, त्यामुळे गुहेत प्रवेश करताना तुम्हाला खाली वाकूनच प्रवेश करावा लागतो. समर्थ श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या पंथाला श्री समर्थ पंथ किंवा रामदासी संप्रदाय असे सुद्धा म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ असा या संप्रदायाचा नारा आहे. समर्थ श्री रामदास स्वामी यांनी संपूर्ण भारतभर दौरे करून संपूर्ण भारताला देव, देश आणि धर्माचे उपदेश दिले. त्यांनी 11 मारुती मंदिराची स्थापना सुद्धा केली. यामध्ये दास मारुती, वीर मारुती, खडीचा मारुती, प्रताप मारुती, ओमरज मारुती, शहापूर मारुती, मसूर मारुती, बहे बोरगाव मारुती, शिराळा मारुती, मनपाडले मारुती आणि पारगाव मारुती अशी 11 मारुतींची स्थापना केली. मित्रांनो, या शिवतरगडीला दुसरं नाव म्हटलं जातं ते म्हणजे सुंदर मठ.
मित्रांनो, तुम्ही जर शिवतरगड या ठिकाणी येण्याचा प्लॅन करत असाल तर सर्वोत्तम वेळ असेल ती जून ते सप्टेंबर, कारण की या संपूर्ण परिसरामध्ये अगदी आपल्याला हिरवळ पाहायला मिळते. कारण की या ठिकाणी जो शिवतरगडचा प्रमुख जे आकर्षण आहे तो या ठिकाणी जी गुहा आहे त्याच्या समोरून वाहणारा धबधबा आणि आजूबाजूची हिरवीदाट झाडी आणि वरंदा घाटाच्या कुशीमध्ये बसलेलं असं आहे सुंदर असं शिवतरगडचं ठिकाण. अतिशय या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटतं, आपलं मन प्रसन्न होऊन जातं. या ठिकाणी तुम्ही खाजगी वाहनाने सुद्धा येऊ शकता आणि जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर जवळचे एस टी डिपो आहे तो महाड इथून या ठिकाणी येण्यासाठी तब्बल 30 किलोमीटरचं अंतर तुम्हाला पार करावं लागेल. आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला तब्बल 150 किलोमीटर आणि पुण्यावरून जर येत असाल तर तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास तुम्हाला पार करावा लागेल. या ठिकाणी येण्यासाठी थोडंसं मात्र मी म्हणेन की या ठिकाणी थोडंसं नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे तुम्ही जर मॅप लावून वगैरे इथे येत असाल तर तुम्ही गुगल मॅप तुमच्या फोनमध्ये ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा आधीच, कारण की जवळपास जिओला थोडंफार नेटवर्क आहे, बाकी कोणत्याच सिमला या ठिकाणी नेटवर्क नाही आहे. कदाचित असेलसुद्धा मात्र ते कमी नेटवर्क आहे. तर तुम्ही या ठिकाणी येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड करूनच या ठिकाणी. आणि सुंदर असं पवित्र ठिकाण आहे, तुम्हाला आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटेल आणि सुंदर अशी गुहा तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे. गणेश शारदा शैव सद्गुरु गणेश शारदा सद्गुरु संत सज्जनाकुलेषु सर्वै माता रघुवीरो सद्गुरु ते माझे आराध्य दैवत परम पुण्य पुण्या स्वबोधासी पावोध भावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु ब्रह्मानंदम एकम नित्यम निर्मलमचलम सर्वदि साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तं नमामि. गुरु या परिसरामध्ये माकडांचा वावर जास्त असल्याकारणे या ठिकाणी जागोजागी आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे दरवाजे लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही प्रवेश करताना किंवा येता जाताना या ठिकाणी दरवाजा ओपन करूनच जायचं आहे. आणि अशा प्रकारची एक कडी लावलेली आहे या ठिकाणी, कारण की माकडांचा वावर जास्त असल्याकारणे थोडासा व्यत्यय येतो या ठिकाणी, कारण की बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी दुरून येत असतात. जवळपास अंधार झालेला आहे मित्रांनो. आपण आता मात्र आपल्या परतीच्या प्रवासाला लागले आहोत. आपण खरं तर या ठिकाणी उशिराच आलो होतो, मात्र या ठिकाणी डोंगराच्या पल्ल्यात सूर्यदेवसुद्धा सूर्यास्ताला गेले आहेत. आणि असा संपूर्ण शिवतरगडचा परिसर एक अर्ध्या तासामध्ये आपल्या संपूर्ण एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय शिवराय.